स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी महायुतीतर्फे अनिकेत सुनील तटकरे यांची उमेदवारी घोषित झाली आहे। त्यानिमित्तानं रत्नागिरीत महायुतीचे आमदार, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, आमदार शेखर निकम, आमदार दीपक केसरकर, आमदार महेंद्र थोरवे, जिल्हा प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सभा झाली। यावेळी महायुतीतर्फे अनिकेत तटकरे यांना निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला। मंत्री उदय सामंत व मंत्री नितेश राणे यांनी यावेळी सांगितले की मंचावरील उपस्थिती पाहता ही निवडणूक घ्यायची गरजच नाही, उमेदवार विजयी होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। जी बेरीज ही भरपूर आहे, एक दिलाने आपण या निवडणुकीला सामोरं जाणारच आहोत। आता त्याच्यामुळे समोरचे उमेदवार रत्नागिरीचे आहेत का नेमके कुठले आहे ते 4 तारखेला समजेल। जितली असती तितकी जबाबदारी त्याच्यावरती जास्ती येईल। त्याच्यामुळे 2004ला उदयजींनी ज्यांना पराभूत केलं तेच उमेदवार असतील तर जबाबदारी आपली अधिक वाढते। निर्णायक पद्धतीचं बहुमत आपण त्या ठिकाणी मिळवूच अधिक काही बोलण्यापेक्षा या 2 मान्यवर नेत्यांचं आपण या ठिकाणी मनोगत ऐकणार आहात। आपल्या सर्वांचंच आणि विशेष करून या पक्षाच्या 3 नेते मंडळींचं या ठिकाणी मी मनापासून आभार मानू इच्छितो आहे। आणि अशाच पद्धतीने पुढच्या कालावधीमध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये ते सामंजस्य महायुती मजबूत करण्यासाठी, देशामध्ये एनडीए मजबूत करण्यासाठी महाराष्ट्राचा गौरव ऐतिहासिक विजय या कोकणातला आपण महायुतीचा प्राप्त करू शकतो एवढी ताकद आपल्या सगळ्यांच्या कर्तृत्वामध्ये आहे। आणि ते कर्तृत्व सिद्ध करण्याची तारीख ही 22 तारीख आहे। तर 100% नाही, 120% मतदान। माझा आकडा लिहून ठेवा सर, 100 का म्हणजेच 120%। 100% आपले आणि 20% तिकडचे। 20% हा कमी सांगितला आहे कारण आपण जबाबदारीनं बोललं पाहिजे, त्याच्यात अजून जाईल। पण हा आकडा लिहून ठेवा। आणि ही माझीच जबाबदारी नाही, ही नितेशजींची जबाबदारी नाही, ही तटकरे साहेबांची जबाबदारी नाही किंवा ही उमेदवारांची जबाबदारी नाही, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। हा संकल्प आज या बैठकीच्या निमित्तानं आपण करूया। पुन्हा एकदा आपण सगळे लोकप्रतिनिधी माझ्या मतदारसंघामध्ये तुम्ही आला त्याबद्दल मनापासून तुमचं मी स्वागत करतो, तुमचं मनापासून अभिनंदन करतो। आणि पुन्हा एकदा फॉर्म मागे घेतलं तर 5 तारखेला आणि नाही फॉर्म घेतलं तर 22 तारखेला पुन्हा एकदा आपण रत्नागिरीमध्ये विजयोत्सव साजरा करण्यासाठी जमूया, त्याचं निमंत्रण आजच मी आपल्याला देतो। आणि महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मला आशीर्वाद देण्याकरता आवर्जून या ठिकाणी उपस्थितले माझे वडील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब, माझे बंधू रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब, दुसरे बंधू सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब, आवर्जून या ठिकाणी उपस्थितले माझे मंत्री आदरणीय दीपकजी केसरकर साहेब, त्याचबरोबरच महेंद्रजी थोरवे साहेब, मान्य अर्ज भरण्याच्या निमित्ताने उपस्थितले रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे जिल्हा परिषदचे 3 सन्मान्य अध्यक्ष मॅडम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, म्हणजे सर्वच मला आशीर्वाद देण्याकरता, शुभेच्छा देण्याकरता महायुतीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, नेते मंडळी, आजी माजी आमदार, सन्मान्य सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी आणि पत्रकार मित्रांनो, अधिक बोलून मी आपल्या सर्वांचा वेळ घेणार नाही कारण 3 नेत्यांनी माझा भाग त्या ठिकाणी कमी केलेला आहे। पण नितेशजी मला या निमित्ताने आपल्या सर्वांचे आदरणीय नेते अजितदादा पवार यांना मला वंदन करायचं आहे। आणि त्यांच्या खेरीज पहिल्यांदाच माझ्यासारखा एक कार्यकर्ता या निवडणुकीला सामोरं जातोय। दादा जिथे आशीर्वाद देतात आणि विशेष आशीर्वाद एकनाथराव शिंदे साहेबांचं सुद्धा पितृतुल्य त्या ठिकाणी मिळतंय। मी मला स्वतःला भाग्यवान समजतो की या दिग्गज नेते मंडळींच्या आशीर्वादामुळे मला आज या ठिकाणी नेतृत्व करण्याची किंवा आमदारकीला उमेदवारी मिळण्याची संधी मिळते। अधिक बोलून आपल्या सर्वांचा वेळ घेणार नाही, मात्र कोकणातील विविध प्रश्न जसे 2018 ते 2024 या 6 वर्षाच्या कालखंडामध्ये नितेशजी 5 वर्षाची टर्म नाही 6 वर्षाची टर्म होती। 1 वर्ष आपण कमी केला त्यामुळे निधी 1 वर्षाचा जर कमी झाला तर परत अन्याय होईल। पण पुढच्या सुद्धा 6 वर्षामध्ये निश्चितच कोकणाकरता जे चांगले करता येईल ते करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न माझ्यासारखं सहकारी त्या ठिकाणी करेल। कारण आदरणीय नारायणराव राणे साहेब असतील, त्याचबरोबर या ठिकाणी असलेले आधीचे
सन्मान्य नाना जोशी साहेब असतील, आदरणीय उमेदवार निकम साहेब असतील, आमच्या परिसरातील शांतुरे साहेब असतील, या सगळ्यांच्या सर्वजण माझ्या अर्ज भरण्याकरता आपण इथे उपस्थित राहिला त्याबद्दल पुनश्च अंतःकरणापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करत असताना आपण दिलेली जबाबदारी समर्थपणाने मी पार पाडण्याचा प्रयत्न निश्चितच पुढच्या कालखंडामध्ये करेन आणि मगाशी तटकरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून नाही तर महायुतीचा आमदार म्हणून पुढच्या 6 वर्षामध्ये निश्चितच काम करण्याचा मी प्रामाणिकपणाने प्रयत्न करेन असा सुद्धा शब्द आपल्याला या ठिकाणी देतो. आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल पुनश्च आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.